गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक सुनील कदम, स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इंग्लिश हा विषय शिकवणं आपण चालू केलं होतं. तर इंग्लिश या विषयाचा जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण जो पहिला टॉपिक आहे टेन्स या टॉपिकपासून सुरुवात केली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर टेन्स हा जो टॉपिक आहे, टेन्स हा टॉपिक आपल्याला 3 भागामध्ये शिकावा लागतो. हा टॉपिक आपण 3 भागामध्ये शिकलो तर आणि तरच आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये येणारे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात. अदरवाईज आपण जर तो टॉपिक अर्धवट शिकला तर आपल्याला तो व्यवस्थित सोडवता येत नाही. मग हा टॉपिकमध्ये 3 भाग कोणते कोणते हे मी तुम्हाला सांगितलं होतं. टेन्सचे 3 भाग जे की आपल्याला 3 पार्टमध्ये शिकायचे असतात. तर पहिला असतो स्ट्रक्चर. प्रत्येक टेन्सचं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर आपल्याला अगोदर माहिती करून घ्यावं लागतं. ते आपण जेव्हा आपण शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक टेन्सचं स्ट्रक्चर माहीत आहे. तुम्ही जे जे लहानपणापासून पाठ करत आले, एस प्लस व्ही वन प्लस ओ, एस प्लस एम इज आर प्लस व्हर्ब आय एन जी प्लस, हे जे आपण आहे, हे जे आपण पाठ केलेले, हे बेस हे तुम्हाला यायलाच पाहिजे. हां, हे येतंय म्हणजे तुम्हाला टेन्स आला असं आपण कधीच गृहीत धरायचं नाही. हां, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगितलं मी तुम्हाला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर आपण म्हणतो की एस प्लस एम इज आर प्लस व्हर्ब आय एन जी प्लस ओ हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एवढंच नॉलेज आतापर्यंत आपल्याला होतं. पण जेव्हा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा ते क्वेश्चन याच्यावर येत नसतात. तर हे लक्षात घेऊन, हे गृहीत धरून पुढच्या ज्या काही गोष्टी असतात ते आपल्याला माहिती करून घेत असतात. तो दुसरा भाग जो असतो टेन्स मधला तो असतो टेन्स अँड देअर युजेस. कुठल्या टेन्सचा युजेस कशासाठी करतात. सिंपल प्रेझेंट टेन्स असतो तर त्याचा वापर कशासाठी करतात. पास्ट टेन्सचा वापर कशासाठी करतात. पास्ट टेन्स मधले प्रत्येक जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकाराचा वापर कशा प्रकारे करतात हे सगळं आपल्याला जेव्हा माहिती होतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाइम एक्सप्रेशन, कुठला वर्ड हा कुठल्या टेन्समध्ये येतो हे जेव्हा आपल्याला माहित होतं, आणि मोस्ट ऑफ टाइम क्वेश्चन हे ह्याच्यावर असतात. कुठलीही एक्झाम असू द्या, युजेस ऑफ एव्हरी टेन्स, प्रत्येक टेन्सचा युजेस काय असतो, त्याचा वापर काय असतो, हां, ते वाक्यामध्ये का वापरतात, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपल्याला क्वेश्चन सहजरित्या सोडवता येतात. आणि तिसरा ह्याच्यातला भाग आहे महत्वाचा, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस. कॉम्बिनेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे काय, जोडणे, टेन्स जोडणे. आता टेन्स जोडणे म्हणजे काय, टेन्स जोडायचे का नाही, तर जेव्हा एखादं मोठं वाक्य असतं, हां, जेव्हा एखादा मोठा क्लॉज असतो त्याच्यामध्ये 2 उपवाक्य असतात. हां, त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कारण कधी कधी दोन्हीही मेन क्लॉज असतात. मग अशा वेळेस जेव्हा 2 वाक्य जोडलेली असतात, हां, जेव्हा 2 काळ जोडलेली असतात तेव्हा पहिल्या वाक्यात जर हा काळ असेल तर त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये कोणता काळ असतो, हां, हे असतं कॉम्बिनेशन. हां, हे कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेसचे एक 7-8 रूल्स आहेत. ते जेव्हा आपल्याला माहिती होतं तेव्हा त्याच्यावर सुद्धा कुठल्याही एक्झाममध्ये क्वेश्चन येत असतं. मग हे तिन्ही गोष्टी जेव्हा आपण व्यवस्थित शिकत असतो, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण टेन्समध्ये व्यवस्थित शिकत असतो तेव्हाच आपल्याला कुठलाही मग प्रिव्हियस क्वेश्चन तुम्ही ॲनालिसिस केला, कुठलाही, इव्हन राज्यसेवेपासून तर ग्रुप डी पर्यंत किंवा कुठलीही एकदम एकदम असे पिऊनची जरी एक्झाम असेल तर मग कुठलाही एक्झाम, कुठलाही पेपर आपल्याला ह्या बेसवर सोडवता येत असतो. आणि हे आपण जर शिकलो नाही, कोणी जर तुम्हाला एवढं शिकवलं स्ट्रक्चर, एस प्लस व्ही वन प्लस ओ, एस प्लस व्ही टू प्लस ओ, एस प्लस शॅल विल प्लस व्ही वन प्लस ओ, हे जर तुम्हाला एवढं शिकवलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये एकही गुण भेटणार नाही. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात, म्हणजे घ्याव्या लागतातच. तर आलं लक्षात. मग आपण स्ट्रक्चर बद्दल अगोदरच्या लेक्चरमध्ये माहिती पाहिली होती. प्रत्येक टेन्स, एव्हरी टेन्स, प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचर टेन्सचे 4, अशा प्रत्येक टेन्सचं स्ट्रक्चर आपण माहिती करून घेतलं होतं. आता आपल्याला शिकायचे आहेत त्याचे युजेस. काय शिकायचे आहेत, युजेस. आता प्रत्येक टेन्सचे वेगवेगळे युजेस आहेत, त्याच्यामुळे आपण प्रत्येक टेन्स हा स्टेप बाय स्टेप शिकूयात. हां, स्टेप बाय स्टेप प्रत्येक टेन्स आपण आता शिकणार आहे. तर आता मी सुरुवातीला तुम्हाला दिला होता प्रेझेंट टेन्स. हा, प्रेझेंट टेन्स मध्ये कोणता होता, पहिला होता सिंपल
प्रेझेंट टेन्स. आता याचे काय काय यूज असतात, काय काय वापर असतात, हे नियमाच्या माध्यमातून आपण आता माहिती करून घेऊयात. याला आपण काय म्हणत असतो, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ आपल्याला आता शिकायचा आहे. तर चला पाहूयात आपण आता. बघा, नियम असे आहेत. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. देयर आर 3 मेन काइंड्स ऑफ टेन्स, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा आता आपण माहिती करून घेऊयात सिंपल प्रेझेंट टेन्सचे वापर. आपण प्रत्येक याचा काय करणार आहोत आता, यूज शिकणार आहे. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, हे 3 प्रकार, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स बघा असतो कसा माहिती आहे तुम्हाला, एस प्लस V1 प्लस ओ. इथं महत्वाचा असतो V1. कोण महत्वाचा असतो, V1. व्हर्बचा पहिला फॉर्म इथं असतो. आता आपण शिकतोय काय, शिकतोय यूज. मग आपण तुम्हाला वाक्य बनवायला सांगितलं होतं. वाक्य कसं बनवलं होतं, एखादं वाक्य जर असेल तर ते काय, गोपाल हा झाला यस. बघा आपण वाक्य बनवलंय. हे काय स्ट्रक्चर कशात टाकले, वाक्यात टाकले. V1, त्याच्यानंतर ओ ऑब्जेक्ट झाला. हा V1 ला काय लागला, इथं एस लागलाय. का लागलाय यस, कारण हा गोपाल कसा आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. का लागतो हा यस, हा यस का लागतो, याचा पहिला वापर बघा या ठिकाणी दिलेला आहे. की बघा रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय, जर वाक्यात कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल त्याला आपण म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर. काय म्हणत असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर. कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर साध्या वर्तमान काळात, फक्त ह्याच टेन्स मध्ये, दुसऱ्या टेन्स मध्ये नाही, क्रियापदाला प्रत्यय, क्रियापदाला साध्या वर्तमान काळात क्रियापदाला काय, कोणता प्रत्यय लागतो, एस. एस किंवा ईएस हा प्रत्यय लागत असतो. काय असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. किती पर्सन असतात इंग्लिश लँग्वेज मध्ये, 3 पर्सन असतात. कोणते कोणते, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे मी जेव्हा स्वतःबद्दल सांगत असतो, आय टीचेस यू इंग्लिश ग्रामर, आय टीच यू इंग्लिश ग्रामर, हा मी झालो फर्स्ट. आणि माझ्या समोर कन्व्हर्सेशन मध्ये माझ्या समोर जे उपस्थित असतात ते असतात सेकंड पर्सन. मग ह्या सेकंड पर्सन मध्ये कोणतं प्रोनाउन येतं, यू येत असतं, यू येत असतं. आणि थर्ड पर्सन मध्ये कोण येत असतो, की जो ह्या कन्व्हर्सेशन मध्ये उपस्थित नसतो. आपण तिसऱ्याबद्दल काहीतरी माहिती सांगतोय दुसऱ्याला, समोरच्या व्यक्तीला तिसऱ्याबद्दल माहिती सांगत असतो, तो असतो थर्ड पर्सन. आणि थर्ड पर्सन मध्ये तो कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. मग त्याच्यामध्ये येतात ही, शी, इट, ही, शी, इट आणि एखादं सिंग्युलर प्रॉपर नाउन. मग ज्योती असेल, सीता असेल, राम असेल, श्याम असेल, व्हॉट एव्हर मी. सो दीज आर दी थर्ड पर्सन सिंग्युलर्स. अँड व्हेन द सब्जेक्ट possesses third person singular in simple present tense, then verb gets yes or es suffix. That is the rule. Let's see the sentences. एक्झाम्पल पहा. पहिले एक्झाम्पल काय बघा, शी राइट्स अ लेटर. हा झाला यस, हा राईटला काय लागला बघा, यस, ईएस लागला. अ लेटर का लागला, कारण शी कसा आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का नाही, सिंग्युलर. शी, ती काय करते, पत्र लिहिते. शी राइट्स अ लेटर, साध्या वर्तमान काळाचं वाक्य. नेक्स्ट बघा, ही. नेक्स्ट काय, ही इट्स अ मँगो. इट्स ला काय लागला, येस लागला, कारण ही कसा आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. ही इट्स अ मँगो. राम गोज टू स्कूल. राम हा थर्ड पर्सन सिंग्युलर झाला, गोज टू स्कूल. बघा, रामच्या जागेवर जर आपण दुसरं एखादं नाउन लिहिलं असतं, प्ल्युरल एखादं, मी जर लिहिलं असतं बॉईज, बॉईज. आता हे थर्ड पर्सन झालंय पण सिंग्युलर झालंय का, नाही झालं. थर्ड पर्सन काय झालं, तो प्ल्युरल झाला. मग बॉईज असला असेल तर इथे यस ईएस लागला असतं का, नसतं लागलं. बॉईज गो टू स्कूल. इथं राम आलाय म्हणून काय झालं, गोज टू स्कूल. सीता सिंग्स अ सॉन्ग. सीता कशी आहे, सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन आहे, सिंग्स अ सॉन्ग. इथं सीताच्या जागेवर मी जर आय टाकला तर, आय हा सिंग्युलर आहे पण थर्ड पर्सन आहे का, नाही. मग आय सिंग अ सॉन्ग, सिंग्स नाही, आय सिंग अ सॉन्ग असं वाक्य आलं असतं, आय सिंग अ सॉन्ग. कारण आय थर्ड पर्सन आहे का नाही, आय इज अ फर्स्ट पर्सन.
Do you understand what I say? Let's see. So this is most important part in सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मधला सगळ्यात महत्वाचा भाग असतो हा एस ई एस लावणे. कळालं? एस ई एस, क्रियापदाला एस ई एस दिसलं बघा. एक रूल काय, आता हे काय बॉय, हे बॉय, हे काय झालंय नाऊन. नाऊनला जर एस लागला, नाऊनला जर एस लागला, बॉयचा बॉईज झाला, नाऊनला जर एस लागला तर तो एक प्लुरल होत असतं नाऊन. ते कसं होत असतं? प्लुरल. पण हा काय झाला सिंग, हे काय झालं सिंग, हे झाले व्हर्ब. व्हर्बला जर एस लागला, व्हर्बला जर एस लागला तर ते व्हर्ब कसं होत असते? सिंग्युलर होत असते. कसं होत असते? सिंग्युलर होत होतं. का होतं एस ई एस? कारण इकडला करता कसा असतो? थर्ड पर्सन सिंग्युलर. आणि व्हर्बला यस हा फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लागत असतो. बाकी कोणत्याच टेन्स मध्ये व्हर्बला एस ई एस लागत नाही. लक्षात येते का? इंग्रजीतला खूप महत्वाचा पार्ट आहे हा, खूप महत्वाचा, की नाऊनला जर एस ई एस लागला तर ते नाऊन प्लुरल होत असतं. पण व्हर्बला जर एस ई एस लागला तर ते व्हर्ब काय होत असतं? सिंग्युलर होत असतं. का होत असतं ते आपण सांगितलंय, की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सब्जेक्ट हा एस थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आणि तरच क्रियापदाला काय लागत असतो? यस आणि यस लागत असतो. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला यूज. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला यूज. आता बघूया दुसरा यूज काय. लेट्स सी. रूल नंबर सेकंड काय बघूयात. एम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज. किती व्हर्ब्स आहेत बघा. एम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज. 1 2 3 4 5 6 7. हे मुळात काय आहेत माहिती आहे तुम्हाला? काय हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. ते काय करत असतात? दुसऱ्या व्हर्बला, जे वाक्यातलं मेन व्हर्ब येत असतं त्या मेन व्हर्बला हे काय करत असतात? मदत करत असतात. म्हणून त्याला हेल्पिंग म्हणतात. हेल्प करतात म्हणून काय म्हणतात? त्यांना हेल्पिंग म्हणतात. आता बघा इथं कंडिशन काय. ही क्रियापदे मेन व्हर्ब्स म्हणून वापरली असता वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स होत असतो. आता कोणते आहेत बघा. एम, इज, आर, हॅव, हॅज, डू आणि डज. ही जर मेन व्हर्ब म्हणून वापरली, मेन व्हर्ब म्हणून म्हणजे कशी, की यांच्यानंतर दुसरं एखादं व्हर्ब आलं नसेल तर ती मेन व्हर्ब होतात. म्हणजे ही जर एकटी आली असतील, एकटी, तर त्या वाक्याचा काळ हा काय होत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. एकटी म्हणजे कसं आहे? त्यांच्यानंतर कुठलंही एखादं मेन व्हर्ब आलेलं नसेल. कोणत्या क्रियापदाच्या नंतर? एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज यांच्यानंतर कोणतंही क्रियापद आलेलं नसेल, ती एकटी आलेली असतील तर ती मेन व्हर्ब म्हणून येतात. आणि मग अशा वाक्याचा टेन्स हा कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. लेट्स सी. मॅन इज मॉर्टल. इज नंतर पुढं काय आलंय का बघा. हे जर मी असं लिहिलं असतं, कसं सांगतो तुम्हाला. मॅन इज गोइंग टू फार्म. अ मॅन समजा लिहिलं असतं. एक माणूस काय करतोय? शेतात जातोय. अ मॅन इज गोइंग टू फार्म. बघा आता हे इज नंतर इथं काय आलंय? गोइंग आलंय का नाही? इज नंतर मेन व्हर्ब आलाय म्हणून हा इज इथं हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलाय. हेल्पिंग व्हर्ब नाही आपल्याला, तो एकटा आलाय का नाही? इथं बघा मॅन इज मॉर्टल. माणूस हा कसा आहे? मृत आहे. प्रत्येक जण आलेलं इथं काय होणार आहे? मरणारच आहे. आता आहे कोणी अमृत पिलेलं? नाहीये. लेट्स सी. म्हणून मॅन इज मॉर्टल म्हणजे हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. इज नंतर पुढे आले का डायरेक्ट ऑब्जेक्ट आले का नाही? सेम हियर इन सेकंड ऑप्शन. अर्थ इज राऊंड. पृथ्वी कशी आहे? इज बघा एकटा आले, पुढे काय आले का डायरेक्ट ऑब्जेक्ट आले का नाही? पृथ्वी कशी आहे? गोल आहे. गोल आहे का खरंच?
पण म्हणतात गोल आहे. चपटी अंडाकृती आहे म्हणतात. ठीक आहे. ही हॅज अ कार, हॅज नंतर पुढे काय आले का? ही हॅज ओन द प्राइज असं म्हटलं असतं तर ते हेल्पिंग वर्ब झालं असतं. पण ही हॅज अ कार, ही हॅज ओन द कार असं म्हटलं असतं तर ही हॅज ड्रिव्हन अ कार असं म्हणलं असतं तर तो हॅज हेल्पिंग वर्ब झाला असता. पण हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स. शी डज नॉट राईट अ लेटर, शी डज नॉट, हा डज कसा आला? एकटा आला. राईट अ लेटर बघा, आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, हॅव नंतर पुढे काय आले का? मेन वर्ब नाही. म्हणून हे सगळा दुसरा रूल काय आहे की एम इज आर, डू, एम इज आर, डू, डज, हॅव, हॅज ही क्रियापदे जर वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून आली तर त्या वाक्याचा टेन्स हा कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. दॅट इज अ सेकंड यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. लेट्स सी द नेक्स्ट. आता पुढचा काय आहे ते लक्षात घेऊयात. पुढचा काय ते पाहूयात. बघा पुढचा काय आहे की एखादे वाक्य त्रिकालाबाधित सत्य असेल तर वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. तसेच सुविचार, म्हणी, शास्त्रीय नियम हे सुद्धा आपण साध्या वर्तमान काळात लिहित असतो. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य म्हणजे कसं काय? तिन्ही काळामध्ये ते सत्यच होतं. म्हणजे भूतकाळात ते खरं होतं, वर्तमान काळात सुद्धा ते खरं आहे आणि भविष्य काळात सुद्धा ते तसंच राहील, खरंच राहील. म्हणजे खरं म्हणजे काय? त्रिकालाबाधित युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे जागतिक सत्य काय असतं की सूर्य नेहमी कोणत्या दिशेला उगवत असतो? कोणत्या दिशेला उगवत असतो? पूर्व दिशेला. मावळत असतो कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला. एखाद्या वेळेस त्याचा मूड बदलला, एखाद्या वेळेस त्याचा समजा मूड बदलला तर तो पश्चिमेकडून उगवेल का? नाही. पृथ्वी नेहमी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते का नाही? अशी गोल 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 सूर्याभोवती फिरते पृथ्वी. फिरते का नाही? आता तिचा सूर्याभोवती फिरून फिरून तिला कंटाळा आला समजा, आणि ती चला आज सूर्याभोवती फिरून काय एवढं काय बरं वाटण झाले, आज चंद्राभोवती फिरेल का ती? नाही. मग हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. मग हे अशी त्रिकालाबाधित सत्य वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लिहित असतो. परत त्याच्यानंतर काय? सुविचार, प्रोव्हर्ब्स, म्हणी वगैरे, त्याच्यानंतर शास्त्रीय नियम, जे काही सायंटिफिक रूल्स असतात. आता सायंटिफिक रूल्स माहिती आहेत तुम्हाला. सायंटिफिक रूल्स कोणते कोणते? की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी नेहमी 100 डिग्री सेल्सिअसला. कुठंतरी बघितलंय का तुम्ही 90 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतंय? नाही. हे शास्त्रीय नियम. सुविचार, म्हणी आपण नेहमी कोणत्या टेन्समध्ये लिहित असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहित असतो म्हणजे काय करत असतो? एस प्लस V1 प्लस ओ मध्ये ते वाक्य आपण लिहित असतो. हा सगळ्यात महत्वाचा याचा यूज आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. बघा आता एक्झाम्पल्स बघूयात आपण. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच काय आहे? संपत्ती आहे. इज आलाय का नाही? इज हा मेन वर्ब आलाय म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काय? की प्रतिबंधच हा उपायापेक्षा कसा आहे? श्रेष्ठ आहे. कोरोना काळामध्ये बघितलं आपण की झाल्याच्या नंतर उपाय करण्यासाठी करण्यापेक्षा आपण त्याच्यावर काय करत होतो? प्रतिबंधच करत. म्हणजे मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीत न जाणे. दॅट इज द प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नेक्स्ट बघा. हेल्दी माइंड लिव्हज इन हेल्दी बॉडी. निरोगी मन हे निरोगी शरीरातच काय करत असतं? राहत असतं, वास करत असतं. लिव्हज बघा, एस लागलाय, सिंपल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट बघा. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजे वेळेवर केलेली कृती तुमच्या बऱ्याच गोष्टी काय करत असते? वाचवत असते. तुमचा बराच टाइम वाचवत असते. वॉटर बॉइल्स बघा, सायंटिफिक रूल आला का नाही? वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस हा झाला सायंटिफिक रूल. ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल टू ऑपोजिट. ऍक्शन अँड रिॲक्शन न्यूटनचा गतिविषयक नियम आहे का नाही? क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांची दिशा मात्र कशा असतात? परस्पर विरुद्ध असतात. होता का नाही? कितवा रूल होता न्यूटनचा? तिसरा रूल होता. गतिविषयक नियम फिजिक्समध्ये आहेत ना तुम्हाला न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. पहिला नियम काय, दुसरा नियम काय, तिसरा नियम काय? हा न्यूटनचा रूल आहे. हा सायंटिफिक रूल आहे बघा. टू इट्स डायरेक्शन, ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल्स अँड अपोजिट टू इट्स डायरेक्शन पाहिलेले आपण, आहे का नाही? नेक्स्ट पहा. टू अँड टू मेक 4 कुठेही गेलं तरी 2
आणि 2 मिळून किती होत असतात? 4 होत असतात. हां, नाही तर इथं आपण परभणीत आहेत, परभणीत 2 आणि 2 4 झाले, तिकडं दुसरीकडे पुण्याला गेलं तर 2 आणि 2 8 होतात का? नाही होत. किती होते? 4च होते. हां, त्रिकालाबाधित सत्य. प्लांट्स डाय विदाउट वॉटर, मरतील का नाही झाडं विदाउट वॉटरचे? प्लांट्स बघा, हे प्लुरल आलं म्हणून डायला एस लागला का? नाही लागला. डाय विदाउट वॉटर. द सन रायझेस इन द ईस्ट. अजून काय सांगू शकतो आपण? द अर्थ मूव्स अराउंड द सन. बऱ्याच गोष्टी सांगत असतो आपण, आणि अशा तुम्ही सुद्धा पॉइंट आउट करायच्या ज्या काही युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, प्रहोर्ब्स आहेत, सुविचार आहेत, म्हणी आहेत, सायंटिफिक रूल्स आहेत, हे सगळे तुम्ही कलेक्ट करायचे ह्यानुसार, आणि ते सगळे आपण कशात लिहायचे? कोणत्या टेन्समध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आल्या लक्षात हा रूल? एकदम सोपा, काहीच अवघड नाहीये. चला नेक्स्ट काय बघूयात. नेक्स्ट पण इट्स VIMP म्हणावं लागतं. याचं काय म्हणावं लागते? VIMP. याच्यामध्ये दाखवलेले आहेत बघा टाइम एक्सप्रेशन्स, आणि हे प्रत्येक टेन्समध्ये आहेत. टाइम एक्सप्रेशन्स प्रत्येक टेन्समध्ये, टाइम एक्सप्रेशन शिवाय आपल्याला टेन्स ओळखता येत नाही. जी क्रिया नियमित घडते, सरावाची असते, जी क्रिया काही काळानंतर नियमित घडते, अशा सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया साध्या वर्तमान काळात सांगितल्या जातात. त्याच्यासाठी मग हे असं सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया आहे. एखादी क्रिया नियमित घडते, काही काळानंतर दररोज म्हणजे नियमित घडत असेल, सरावाची असेल, मग ही आपल्याला कसं कळतं? तर काही ॲडव्हर्ब्स असतात, त्याला आपण टाइम एक्सप्रेशन सुद्धा म्हणत असतो. मग हे ॲडव्हर्ब्स जेव्हा वाक्यामध्ये दिसतील तेव्हा त्या वाक्याचा टेन्स आपण काय लिहायचा असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे याला प्रश्न आता विचारतात कसा बघा. आता कोणते कोणते शब्द आहेत ते बघा. जनरली, इक्वली, डेली, वीकली, मंथली, ऑलवेज, नेव्हर, नॉर्मली. बघा, जनरली, युजली, डेली, वीकली, मंथली, ऑलवेज, नेव्हर, नॉर्मली, समटाइम्स म्हणतो का, ऑफन. त्याच्यानंतर बघा ऑकेजनली, सेल्डम, एव्हरी इव्हरीला सोडून आलेले सगळे शब्द, इव्हरीला जोडून जेवढे, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, त्या एव्हरीला जोडून आले प्रत्येक शब्द. त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली म्हणजे कधी कधी. त्याच्यानंतर रेअरली म्हणजे एकदम क्वचित. रेग्युलरली म्हणजे कसं? सतत. हे शब्द, हे 17-18 शब्द आहेत. हे 17-18 शब्द वाक्यामध्ये दिसले, की त्या वाक्याचा टेन्स आपण काय लिहायचा? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता याच्यावर प्रश्न कसा असतो लक्षात घ्या. आता हे पहा, आता मी तुम्हाला ह्या वाक्याचा प्रश्न तुम्हाला सांगतो. गोपाल डॅश डॅश गोपाल डॅश डॅश गो टू स्कूल रेग्युलरली, असा प्रश्न असतो. आणि विचारला असतं यूज अ प्रॉपर फॉर्म ऑफ अ व्हर्ब इन ब्रॅकेट, कंसामध्ये दिलेल्या व्हर्बचा प्रॉपर फॉर्म ओळखा, असा परीक्षेत प्रश्न असतो. मग आता इथं गोचा प्रॉपर फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. मग आता लिहायचं आहे कशाने? प्रॉपर फॉर्म मध्ये त्याला V1 लिहिता येईल, काय हेल्पिंग व्हर्ब लिहून ING टाकावं लागेल, हॅज टाकावं लागेल, V2 करता येईल का, V3 करता येईल, असं आपल्याला करायचं. म्हणजे कोणत्या टेन्स मध्ये ते लिहावं लागेल. प्रॉपर फॉर्म म्हणजे लक्षात घ्यायचं तुम्ही की तो वाक्य कशावर असेल? टेन्सवर असेल. मग आता लक्षात घ्यायचं काय घ्यायचं आपल्याला? गोचा वेंट घ्यायचा, गॉन घ्यायचा, का गो जशाला तसा ठेवायचा, का काय घ्यायचं? त्याच्यासाठी आपल्याला लक्षात आलं पाहिजे वाक्यामध्ये टाइम एक्सप्रेशन काय आहे. टाइम एक्सप्रेशन रेग्युलरली. मग रेग्युलरली आपल्याला सरांनी सांगितलेले की रेग्युलरली हा शब्द कुठे येते? बघा, हे रेग्युलरली हा शब्द येतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. याच्यामध्ये अजून एक शब्द आहे बघा, टुडे हा शब्द सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग आता रेग्युलरली हा शब्द सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतो म्हणलं, सिंपल प्रेझेंट टेन्स कसा असतं तुम्हाला माहिती आहे? S + V + O, S + V1 + O. मग आता गोपाल कसा आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणून गोला काय लागेल? गोज. म्हणून गोचा इथं काय यूज होईल? प्रॉपर. गोपाल गोज टू स्कूल रेग्युलरली. कळालं? शब्द लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. शब्द कोणते कोणते ते पहा. जनरली, युजली, डेली, वीकली, मंथली, ऑलवेज, नेव्हर, नॉर्मली, समटाइम्स, ऑफन, ऑकेजनली, सेल्डम,
एव्हरी डे, एव्हरीवाले प्रत्येक शब्द, फ्रिक्वेंटली, रेअरली आणि रेग्युलरली, हे एवढे शब्द आले की तुम्ही त्याला काय म्हणायचं त्या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्स. पहा, कबीर युजली आले बघा, युजली ड्रिंक्स कॉफी, लागल्या का नाही ड्रिंक सिंपल प्रेझेंट टेन्स, यस यस लागल्या का नाही. कबीर युजली ड्रिंक्स कॉफी. नेक्स्ट पहा, राधा गोज टू टेम्पल एव्हरी डे, एव्हरी डे आलाय का नाही. राधाला काय लागले, राधा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून गोचा काय झाला, गोज. इथं काय झालं, ड्रिंकचा ड्रिंक्स, पहिल्या याच्यात गोज झालाय. शी जनरली, जनरली आला का नाही, शी जनरली रीड, शी मुळे काय झाला, रीडला रीड्स नॉवेल, शी जनरली रीड्स नॉवेल. नेक्स्ट बघा, राज ऑकेजनली आला, इथं ऑकेजनली विजिट्स, थर्ड पर्सन सिंग्युलर राज है का नाही, विजिट्स हिज अंकल, त्याच्या अंकलला तो जनरल ऑकेजनली म्हणजे कधी कधी ऑकेजनला काय करत असतं, भेटत असतं. गणेश नेव्हर कम हिअर, नेव्हर शब्द आहे का नाही बघायच्यात, हे बघितलं नेव्हर, नेव्हर. गणेश नेव्हर कम्स हिअर, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून काय झाला, कमला कम्स लागला. कळालं लक्षात. हे 17-18 शब्द टाइम एक्सप्रेशन असतात आणि प्रत्येक वाक्यामध्ये असे टाइम एक्सप्रेशन आहेत, प्रत्येक टेन्समध्ये या टाइम एक्सप्रेशन आहेत आणि या टाइम एक्सप्रेशन शिवाय आपल्याला टेन्स ओळखता येत नाही. नेमका कोणता टेन्स आहे हे आपल्याला लक्षात कोण सांगत असतं, आपल्याला कोण सांगत असतं, त्या वाक्यातल्या टाइम एक्सप्रेशन्स. यू अंडरस्टँड व्हॉट आय से. ओके, चला नेक्स्ट रूल काय बघा, फिफ्थ रूल नंबर 5. जर उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हेअर आणि देअर कशाने बघा, हेअर आणि देअरने झालेली असेल, उद्गारवाचक वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स अशा स्थळदर्शक शब्दाने झालेली असेल तर त्या वाक्याचा टेन्स हा साधा वर्तमान काळ असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स बऱ्याच प्रकारे असतात, त्याच्यातला आता कोणते प्रकार आहेत ते आपण सेंटेन्सचे नियम शिकताना पाहणार आहोत, पण त्याच्यातला एक्सक्लामेटरी सेंटेन्स हेअर देअरने आला, दोन्ही शब्द आहेत, कोणते कोणते, हेअर आणि देअर, तो ते टेन्स आपण काय लिहायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, हेअर, हेअर कम्स द टू, एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे कशाने ओळखायचं, एक्सक्लामेशन मार्क वरून. एक्सक्लामेशन सेंटेन्स ओळखायचं एकच खून एक्सक्लामेटरी मार्क असते त्याच्यामध्ये. एक्सक्लामेटरी मार्क आहे, सुरुवात हेअरने झाली आहे, मग आपण तर काय लिहायचा, कम्स. हिअर कम्स द हिरो, मग हिरो थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून हिरो साठी काय आलाय, कम्स. देअर गोज द बस, एक्सक्लामेशन मार्क, बस आलाय, गोला गोज लागला, देअर गोज द बस, ती पहा बस जाते आहे. हिअर कम्स द प्राईम मिनिस्टर, इकडं काय, हे बघा प्राईम मिनिस्टर आले, हिअर कम्स द प्राईम मिनिस्टर. हिअर गोज द कॅप्टन, हिअर देअर पाहिजे होता, तर चाललाय म्हणलं देअर गोज, THER, देअर गोज द कॅप्टन, एक्सक्लामेशन मार्क. हिअर देअरने का आहे, फक्त दोन शब्द आहेत, हिअर देअर. एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात जर हेअर देअरने झाली तर आणि तरच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्या वाक्याचा टेन्स हा कोणता असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा शेवटचा रूल काय, रूल नंबर 6 किंवा यूज, त्याचा पुढचा यूज काय आहे. आज्ञार्थी वाक्य नेहमी वर्तमान काळातच, साध्या वर्तमान काळातच लिहितात. आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा त्याला आपण कमांड म्हणतो, कमांड. इम्परेटिव्ह सेंटेन्स जे आज्ञार्थी वाक्य असतं, आज्ञार्थी वाक्य ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण काय, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही झालेली असते कशाने, व्हर्बने. कशाने झालेली असते, व्हर्बने. ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते त्या वाक्याला आणि शेवटी फुल स्टॉप असतो ते वाक्य आज्ञार्थी असतं. किती सोपे बघा, ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते आणि शेवटी फुल स्टॉप असतो म्हणजे पूर्णविराम असतो ते वाक्य कोणतं असते, आज्ञार्थी वाक्य असते. आणि ज्या वाक्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क असतो ते वाक्य कोणतं असते, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आणि ज्या वाक्यामध्ये काय असते, क्वेश्चन मार्क असते, ज्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क असते ते असते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. आणि ज्या वाक्यामध्ये असं काहीच नसते ते कोणतं असेल, मग आता कोणतं असेल, ऑब्विसली असर्टिव्ह सेंटेन्स, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतात. ते आपल्याला सेंटेन्सचे प्रकार शिकताना शिकायचे. मग आता बघा व्हर्बने झाली की नाही सुरुवात, बी हॅपी, कसं राहिलं पाहिजे, नेहमी असते ना टी शर्ट वर नाव कोणाच्या बी हॅपी, किंवा कोणाचं ते बायोन ते स्टेटस असते ना बी हॅपी. स्टॉप म्हणजे काय, थांब, एकच शब्द एकच वाक्य, स्टॉप.
क्रियापद हेल्पिंग याच्यामध्ये क्रियापदाने सुरुवात म्हणून हा टेन्स कोणता? सिंपल. तुम्हाला एवढंच वाक्य दिलं आणि आयडेंटिफाय द टेन्स. तुम्हाला सर याच्यात SB9 VB9 OB9 एकच शब्द कसं काय टेन्स लिहू सांगितलं मी तुम्हाला. इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये असतं? समजा मला तुम्हाला सांगायचं ओपन द डोअर, क्लोज युअर आईज. तुम्ही म्हणेल का क्लोज्ड युअर आईज? हॅव क्लोज्ड युअर आईज म्हणेल का? नाही. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणाल क्लोज युअर आईज. स्टँड अप म्हणतो का नाही आपण? सिट डाऊन. स्टूड अप म्हणतो का कधी? नाही. स्टँड अपच म्हणतो. काय कुठलंही अज्ञार्थी वाक्य घ्या, काय म्हणत असतो आपण ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं. ओपन द डोअर बघा, ओपन द डोअर दिले का? ओपन V1 आले का नाही? म्हणून अज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स नेहमी कोणत्या वाक्यात असतं? कोणत्या टेन्स मध्ये असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स. चेंज द व्हॉइस आहे का नाही आपल्याला शिकायला? चेंज द व्हॉइस म्हणजे व्हॉइस चेंज करा. चेंज का काय आलाय? V1 आलाय. चेंज द व्हॉइस शिकायचं का नाही आपल्याला? ठीक आहे. आता हे झाले सिंपल प्रेझेंट टेन्सचे महत्वाचे 6 रूल शिकलो आपण. पहिला रूल काय शिकलो की सिंपल प्रेझेंट टेन्स थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर वाक्यातील क्रियापदाला ES लागत असतो. दुसरा नियम काय शिकलो की एम, इज, आर, डू, डज, हॅव आणि हॅज हे जर वाक्यात मेन वर्ब म्हणून आले तर त्या वाक्याचा टेन्स काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. तिसरा रूल काय शिकलो आपण की त्रिकालाबाधित सत्य वाक्य, सुविचार, म्हणी आणि काय जे काही सायंटिफिक रूल आहेत, शास्त्रीय कारणे जी आहेत, शास्त्रीय नियम जे आहेत ते जर असतील तर ते आपण कोणत्या टेन्समध्ये लिहित असतो? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहित असतो. त्याच्यानंतर काय शिकलो? टाइम एक्सप्रेशन्स, सतत घडणारी क्रिया, सरावाची क्रिया हे जेव्हा आपल्याला सांगायची असते मग त्याच्यामध्ये ऑफन, युजली, जनरली, एव्हरीडे, एव्हरीबडी, एव्हरी डे, एव्हरीथिंग, एव्हरी इयर म्हणजे एव्हरीवाले सगळे शब्द, ऑकेजनली, सेल्डम, नेव्हर, युजली असे काही 17-18 शब्द आहेत. हे जर टाइम एक्सप्रेशन वाक्यात आले असतील तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. त्याच्यानंतर 5वा रूल काय शिकलो आपण? सगळ्यात महत्त्वाचा 5वा रूल काय शिकलो की जे काही एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल त्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात हेअर आणि देअरने झाली असेल तर ते वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहित असतो. नेक्स्ट काय शिकलो शेवटचा की जे काही इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं, जे आज्ञार्थी जे वाक्य असतं ते आपण कशात लिहित असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहित असतो. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात आला? समजला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, थांबूयात आपण. उद्याच्याला आपण पुढचा टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि त्याची युजेस हे माहिती करून घेऊयात. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.